ध्यानात महिमान असते साध्या देवा ओम महाराजाय ओम सुरती साम्राज्य राज महाराज फार चांगलं आहे. त्याचा या ठिकाणी पुष्पहार घालून स्वागत करण्याची मी विनंती या ठिकाणी प्रवीण रेड्डी साहेबांना विनंती करतो की आपण सत्कार करावा. बाबासाहेब कांबळे साहेब, आदरणीय शिवानंदजी दादा हेगडे साहेब, त्रिपक आबा गुट्टे साहेब, शिवाजीरावजी देशमुख साहेब, आदरणीय माऊली काका बटगिरे साहेब, सन्मान्य रामभाऊ बेल्लाळे साहेब, सन्मान्य प्रदीपजी मुन्ना कांबळे साहेब,
आदरणीय बाळासाहेबजी रोकडे साहेब या सर्वांचंच मी घ्या. हे जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. तरी येणाऱ्या 5 तारखेला आपण घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा. देवेंद्र विशाने घड्याळ आहे, घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून यांनाही प्रचंड मताने विजय करावा. आणि काजळ हिप्परगाव पंचायत समिती गणाच्या महायुतीच्या उमेदवार रिपाई आठवले गट भाजपा महायुती सौ कमल ताई माधवराव सरवदे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपा रिपाई आठवले गटाच्या अधिकृत उमेदवार आहेत. यांना सुद्धा येणाऱ्या 5 तारखेला आपण प्रचंड मताने विजयी करावा अशीच विनंती या ठिकाणी मी करतो. आणि आदर शेळके यांना विनंती करतो की आजच्या या सभेचं प्रास्ताविक करावं. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मार्गदर्शकगण, आजच्या या प्रचार सभेच्या शुभारंभाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील टाकळगावकर साहेब, त्याचबरोबर या मतदारसंघाचे भाग्यविधाते सन्माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब, आमचे मार्गदर्शक त्र्यंबकाबा गुट्टे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कांबळेजी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवानंदताई हेगडे, रामभाऊ बेल्लाळे, सन्माननीय दिलीपरावजी मालक, रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष सुनीलजी वाहुळे, त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व मार्गदर्शक, आज पंचक्रोशीत ज्यांच्या आशीर्वादाने पावन झालेली आहे अशा रोकडोबा महाराजांच्या शुभ आशीर्वादाने आपल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराचा प्रारंभ या ठिकाणी झालेला आहे. सावरगाव रोकडा या जिल्हा परिषद गटाच्या अनुषंगानं महायुतीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद गटासाठी अश्विन धोंडीराम नागराळे, त्याचबरोबर सावरगाव पंचायत समितीसाठी श्री देवेंद्र भालचंद्रजी जाधव व हिप्परगा गणाकरिता सौ कमलताई सरवदे हे असे राष्ट्रवादी काँग्रेस व महायुती रिपाई आठवले गट यांचे अधिकृत उमेदवार आहेत. तसं पाहायला गेलं तर ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची आणि 2017च्या नंतरची प्रामुख्याने कार्यकर्त्याची आणि ग्रामीण भागातली होणारी ही निवडणूक 2017ला ज्या वेळेला ही निवडणूक होऊ घातली त्यावेळेला रोकडा सावरगाव हा गट ज्याप्रमाणे श्री क्षेत्र पंढरी प्रचंड प्रथमता मी रोकडोबा महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपा रिपाई आठवले गट यांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य शुभारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या गावचे माझे मार्गदर्शक माजी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेबजी आबा टाकळगावकर, या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते तुमचे आमचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, या कार्यक्रमास उपस्थित भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब मालक, या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्हा परिषदचे माजी सदस्य त्र्यंबकाबा गुट्टे, रिपाईचे नेते जिल्हा अध्यक्ष आदरणीय बाबासाहेबजी कांबळे साहेब, या ठिकाणी उपस्थित आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय शिवानंद तात्या हेगडे, या ठिकाणी उपस्थित आदरणीय तालुक्याचे भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष रामभाऊजी बेल्लाळे, या ठिकाणी उपस्थित
आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष शिवाजीदादा देशमुख हार्णेकर साहेब, बडगिरे साहेब आणि या ठिकाणी आदरणीय स्टेज या ठिकाणी उपस्थित विराळे मामा, या ठिकाणी उपस्थित प्रवीण अण्णा आणि माझ्या सगळेच सहकारी मित्र, राष्ट्रवादीवर साहेबावर प्रेम करणारे कार्यकर्ते, भाजपा राष्ट्रवादी रिपाईचे कार्यकर्ते. खरं तर आज या ठिकाणी आपल्या रोकडा सावरगाव जिल्हा परिषद सर्कलमधून या ठिकाणी खूप अभ्यासू, सुज्ञ, विनम्र आणि विनयशील असा उमेदवार साहेबांनी अश्विन धोंडीरामजी नागराळे यांच्या स्वरूपातून आपल्याला दिला आहे. खरं तर हा उमेदवाराकडे बघताना निवळ कुठला तर पोस्टर बॅनरवरचा उमेदवार नाही, तर मी खात्रीनं सांगतो की हा समाजात आपल्या, तुमच्या, माझ्या कामाला येणारा, उपयोगी पडणारा उमेदवार आहे. त्यानंतर आपल्या रोकडा सावरगाव पंचायत समितीसाठी आदरणीय या ठिकाणी आताच अशोकरावजी काका केंद्रे साहेब यांचं आगमन होत आहे. यांचंही मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. दुसरे उमेदवार आपले देवेंद्रदादा जाधव, रोकडा सावरगाव पंचायत समितीसाठी. त्यांनी कृषी अधिकारी म्हणून काम पाहिलं असून समाजासाठी भरपूर त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून असेल असे सुज्ञ उमेदवार दिलेत. आणि काजळी परगा पंचायतीसाठी जे आपले सर्वोदय सर आतापर्यंत सगळेच प्रशासकीय कामकाज हाताळत होतं, ते आपल्या ताईंना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. उमेदवारी देत असताना साहेबांनी विचारपूर्वक आपल्याला सुज्ञ आणि समाजाला उपयोगी पडणारे, आणि साहेबांनी शब्द दिला की मी लोकांना उमेदवार देणार, तर आपल्याला लोकउपयोगी पडणारे असे चांगले उमेदवार दिलेले आहेत. सर्वांना माझी कळकळीची विनंती राहणारी आहे की आपण महागड्या काही चुका झाल्या, महागड्यावर मी होतो, आपण काबळवाड ताईला निवडून दिलं, व्हॅलिडिटी नव्हती, एक आधी वर्ष पट्टीतलं, एक वर्ष फुकट गेलं. पुन्हा आपण परवाकर सोनेवालच्या घरी सुमनताईला टाकळगावून आपण निवडून आणलं, सगळ्यांना सहकार्य करून एक वर्ष टिकलं, पुन्हा एक वर्ष, 1.5 वर्ष मोकळं गेलं. आपल्याला खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे बघताना ग्रामपंचायतच्या माध्यमातून ही पंचायत राज योजना जी आहे, पंचायत राजची सिस्टम आहे, खरं तर ही कणा आहे. जर आपल्या गावचा विकास करायचा असेल, आपल्यापर्यंत सगळ्याच निधी आणायचा असेल, तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत आपली झालं तर पुरेपूर या ठिकाणी आपल्या गावचा विकास करता येतो. विहिरी असतील, गोटे असतील, घरकुल असतील, विविध सामाजिक ह्याच्या वेगवेगळ्या योजना असतील किंवा आरोग्याच्या योजना असतील, सगळ्याच योजनेला महाराष्ट्र शासनाला आणि आपल्याला जोडणारा दुवा म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे. आणि योगायोगानं वर सरकार आपलं महायुतीचं आहे. आदरणीय साहेब या ठिकाणी सहकार मंत्री, कॅबिनेट मंत्री आहेत. साहेबांनी तर या ठिकाणी मतदारसंघाचा विकास करायचा विडा उचललेला आहे, कारण साहेबाच्या नेतृत्वाखाली मतदारसंघ खूप विकासाकडे वाटचाल करत आहे. तर आपण या उमेदवाराला सगळ्यांनीच आशीर्वाद दिला, निश्चितच आपल्या मतदारसंघात विकास करण्याकरता आणखी हातभार लागल म्हणून मी सर्वांना कळकळीची विनंती करतो. येणाऱ्या 5 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी भरघोस मताने या ठिकाणी उमेदवारांना विजयी करावं अशी या ठिकाणी कळकळीची पुन्हा एकदा विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या रोकडा सावरगाव जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष बाळासाहेबजी टाकळगावकर साहेब, या राज्याचे सहकार मंत्री आणि आपल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते बाबासाहेबजी पाटील साहेब, या प्रचार सभेसाठी उपस्थित आमचे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष दिलीपरावजी मालक, रिपाईचे अध्यक्ष बाबासाहेबजी कांबळे, सुनीलजी ववळे, राष्ट्रवादीचे राज्याचे सरचिटणीस शिवानंद तात्या, या कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी मित्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक काका केंद्रे, रस्ता चुकलेले पुन्हा रस्त्यावर आलेले रामभाऊ बेल्लाळे, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व व्यासपीठावरील आदरणीय व्यक्ती. आता आपल्या सरपंचांनी सांगितलं की या जिल्हा परिषद गटाचा किंवा या जिल्हा परिषद सर्कलचा ज्यांना ज्यांना निवडून दिलं त्यांच्या बाबतीमध्ये व्हॅलिडिटी नसल्यामुळं किंवा जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळं
काय अडचणी आल्या, त्या अडचणी तर निश्चितच 100% दूर आहे. कारण अश्विन नागराळे हा उमेदवार वेल एज्युकेटेड आणि जात वैधता प्रमाणपत्र खूप दिवसापूर्वी काढलेला शिक्षणासाठी असा उमेदवार आहे. उच्च शिक्षित आहे, आपल्याच जवळचा आहे आणि माणसातला माणूस आहे. तो जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतरही मला खात्री आहे, कारण आमच्याच व्यवसायामध्ये तो कृषीमध्ये सोयाबीन सेंटरही चालवतो, चांगला उद्योग आहे त्याचा, खत आणि औषधाचा व्यवसायही करतो. एक चांगला पोरगा आपल्यासमोर उमेदवार म्हणून उभा आहे. निश्चितच गेल्या 5 वर्षात ज्या अडचणी आल्या आणि जो बॅकलॉग राहिला मंत्री महोदयाच्या सहकार्यामुळं आणि जिल्हा परिषदेतल्या योजनामुळं आपला बॅकलॉग तो भरून काढल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आहे. दुसरे उमेदवार जाधव साहेब, जलसा साहेब, त्यांचाही शेती क्षेत्राशी खूप मोठा संबंध. ते सोयाबीनची सीड कंपनी चालवतात, शेतकऱ्याकडून बीज उत्पादन करायला लावतात. मी त्यांचाही सहकारी आहे, कारण बीज उत्पादनामध्ये आम्हीही काम केलेलं आहे आणि त्यांनीच सोयाबीनचं सीड नेलेलं आहे. निश्चितपणे आपल्याही परिसरामध्ये दोन्ही बाबतीमध्ये पंचायत समिती आणि शेती क्षेत्रामध्ये दोन्ही क्षेत्रामध्ये चांगलं काम ते कार्य केल्याशिवाय राहणार नाही. तिसरे आमच्या ताई, त्याही निश्चितपणाने या पंचायत समिती गणाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, विषय असा आहे की महायुती झालेली आहे. लोकांमध्ये चर्चा होती अगोदर, निवडणुका नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या बघितल्या, निवडणुका कुणाच झाल्या? भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाची आणि सेना बाणाची, या 3च पक्षामध्ये निवडणुका झाल्या. असं वाटत होतं की याही वेळी जिल्हा परिषद पंचायत समितीला निश्चितपणाने याच तिघांमध्ये लढाई होईल. पण भ्रष्ट नेतृत्व कशाला म्हणायचं? मंत्री महोदयांनी आणि आमचे संभाजी भैया, बसवराज पाटील मुरुमकर साहेब, या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, मग ते रमेशप्पा कराड असतील, अभिमन्यू पवार असतील, या सर्वांनी आणि राष्ट्रवादीचे संजय बनसोडे साहेब, आपले मंत्री महोदय यांनी एक निर्णय घेतला, आपसात लढाई नको. या जिल्हा परिषदेवर झेंडा तर महायुतीचाच फडकणार आहे, त्याच्यासाठी आपण युती करू. आणि नेते मंडळी बसली आणि एका तासामध्ये महायुती झाली. आता परिस्थिती काय? निवडणुकीसारखी वाटणं गेली असेल. निवडणुकीत पुढं कुणीच नाही आहे, पण पुढच्याला कमी समजणं हा निवडणुकीतला सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय असतो. पुढं कुणीच नाही. म्हणून माझी इथल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी, आमचे रिपाईचे उत्साही नेते सगळे निश्चितपणाने याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवतील आणि येत्या 5 तारखेला घड्याळाचे तिन्ही उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील. त्यासाठी आपण काम करावं अशी विनंती करतो. इतर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सहकार मंत्री सन्माननीय बाबासाहेब पाटील साहेब, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब, त्र्यंबक आबा, अशोक काका केंद्रे, रिपब्लिकन पक्षाचे सुनील वावळे, श्रीकांतजी बनसोडे, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, शिवानंद तात्या हेगणे, मंचावरील भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, उमेदवार, बंधू आणि भगिनींनो, ही आपली कार्यकर्त्यांची बैठक आणि या बैठकीच्या निमित्तानं प्रचाराचा शुभारंभ आज आपण या ठिकाणी रोकडोबांना श्रीफळ फोडून केलेला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी विचार विनिमय, निवडणूक कशी लढवायची, काय करायचं याच्यासाठी बसलो. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काम करत असताना विशेषतः शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नावर या मेंबरला काम करायचं.
शेतकऱ्यांना अवजारं द्यायचे, विहिरी द्यायच्यात, म्हशी द्यायच्यात. शेतकऱ्यांना जे पूरक धंदा करता येईल तो त्यांना करून द्यायचा आहे. आणि या प्रश्नाची जाण असणारे उमेदवार सन्माननीय बाबासाहेब पाटील साहेबांनी या ठिकाणी टाकलेले आहे. दिल्लीमध्ये एनडीएचं सरकार आहे, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. महायुत्या झाल्या पाहिजेत त्र्यंबकावर, परंतु काही लोकांच्या हट्टासाठी जर तुम्ही महायुत्या तोडत असाल आणि आता महायुती नगरपालिकेला जर महायुती केली असती, युती केली असती, नगराध्यक्ष हा महायुतीचा झाला असता. मला नाही, आम्हाला खंत आहे तुमच्याविषयी, भाजपविषयी. ऐन टायमाला आमच्या कार्यकर्त्याची गुची होते, आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय होतो. यावेळेस तुम्ही नगरपालिकेला 5-7 बैठका केलं आणि ज्यांना पक्षानं हाताला पुन्हा घेतलं त्यांचं ऐकून तुम्ही महायुती तोडली. काका मी काय म्हणालो ऐका जरा. म्हणून विनंती आहे आपल्याला, आता इथून पुढे तर असं होऊ देऊ नका. कारण ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जे उमेदवार आपले निवडून येणार आहेत, या उमेदवारांना साथ आपल्याला सत्तेची साथ पाहिजे. सत्तेची साथ असल्याशिवाय हे काहीच करू शकत नाही. नुसत्या एखाद्या शेतकऱ्याला 2 म्हशी दिल्या म्हणजे त्याचा विकास होणार नाही. हे या ठिकाणी पाणलोट क्षेत्र वाढवावं लागणार आहे, सिंचन क्षेत्र वाढवावं लागणार आहे. याच्यासाठी सन्माननीय बाबासाहेब पाटलांची त्यांना साथ हवी आहे. आणि म्हणून महायुतीने जे उमेदवार उभा केले, या उमेदवारांना आपल्याला प्रचंड मताने निवडून आणायचं आहे. या ठिकाणी काही आपले विरोधी पक्षाचे नेते, आपल्या विरोधी पॅनलचे नेते म्हणत आहेत, हेंडे साहेब जरा ती पुस्तिका घेऊन घेऊया जी काढली असतात आपण सर विकासाची. काय म्हणे, एक रोड केला उकळून गेला. जरा बघत नाही का ते, जरा फेसबुक बघा आता ह्या काळात. जरा एक भिंत बांधली म्हणजे अहमदपूरला, पत्रकार मित्रांनो, त्या भिंतीला तडे गेले. तुमच्या सोबत मी होतो, तुमची सत्ता बघितली, आम्ही पाहिलेले. किती विकास केला तुम्ही विनायकराव पाटील साहेब. काय बोलायचं असेल हे तुम्हाला, तुम्ही विरोधी आहात, बोलायच्या पद्धतीनं बोला. परंतु या तालुक्यामध्ये बघा, आमच्या गावाला सोनखेड मानखेडला बॅरेजेस आहेत, इकडे सोऱ्याला बॅरेजेस आहेत, मोठमोठे रोड झाले. विकास झाला कसा नाही. नगरपालिकेची बिल्डिंग झाली, तहसील कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग झाली, दवाखान्याची बिल्डिंग होणार आहे, दवाखाना होणार आहे. आणि अशा पद्धतीने जो विकासाची गती आहे, विकास काय एकदमच होत आहे अशातला भाग नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये चाकूर आणि अहमदपूर या ठिकाणी जी विकासाची कामं झाली, ही विकासाची कामं आपल्याला सांगावं लागणार आहेत. आणि पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला काय करायचंय तेही आपल्याला सांगावं लागणार आहे. या ठिकाणी रोकडा सावरगाव जिल्हा परिषद, आत्ताच आमचे सरपंच बोलले, फार सुंदर बोलले. सरपंचांनी सांगितलं, या रोकडा सावरगावमध्ये आपले उमेदवार नागराळे, नगराळे का नागराळे, नागराळे, त्यांच्या विरोधामध्ये तुतारी कोण एक उमेदवाराला मित्र होते, माझे दोस्त आहेत, मित्र आहेत, तलाठी होते, ते बिमार आहेत, त्यांना चालता येत, त्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, बिमार आहे माणूस. त्याला बळजबरी आणून उभा केलं, उमेदवार भेटेना म्हणून. तर असं राजकारण करायचं म्हणजे करायचं, विरोधात उमेदवार द्यायचा म्हणून दिलेला. या रोकडा सावरगाव मधल्या दोन्ही खालच्या पंचायत समित्या ह्या आपल्याला ताकदीनं निवडून आणायच्या. आणि यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करूया. आम्ही आपल्या सोबत आहोत, आम्ही ताकदीनं सोबत आहोत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही आपल्या महायुतीची आली पाहिजे, एवढंच आपल्याला लक्षात असू द्या. आणि मी या ठिकाणी जास्त काही वेळ घेणार नाही. साहेबांना जायचंय, नांदेडला जायचंय, त्या ठिकाणी अमित शहा साहेब आणि अजितदादांची कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला साहेबांना जायचंय. म्हणून या ठिकाणी एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. सुशिक्षितांचे आज आपल्या जाजवले देवस्थान रोकडोबा महाराजांच्या नगरीमध्ये श्रीफळ फोडून रोकडोबारायांचा आशीर्वाद घेऊन होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं आज आदरणीय कर्तव्यदक्ष विकास महर्षी माझे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय आनंदलाल बाबासाहेबजी पाटील साहेब, आदरणीय दिलीपराव मालक देशमुख साहेब, आदरणीय आमचे जुने सहकारी रिपाईचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, आमचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवानंद हेगडे, त्र्यंबक आबा गुट्टे, अशोक काका केंद्रे, आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीदादा देशमुख, भाजपचे अध्यक्ष राम बेलाळे, सुनील वावळे, श्रीकांत बनसोडे, निवृत्तीराव कांबळे, माझ्या गावचा कर्तव्यदक्ष सरपंच युवराज घोगरे, माझे दुसरे बंधू रात्रंदिवस प्रचारात फिरत आहेत, माजी सभापती तुकाराम पाटील नागठाणा, तसेच निवडणूक आली दिलीपराव मालक की माझ्या अंगात खूप शक्ती येते. बसून कसं बोलायचं होतंय, एवढे लोक मला कधी भेटणार आहेत. मी रोकडोबाराच्या कृपेनं कोरोनातून जगलो. शुगरचे बरेच लोक 99% ज्याला शुगर आहे ते लोक कोरोनामध्ये गेले, पण सगळ्या ईश्वराची कृपा, माझ्या गुरुची आईची कृपा म्हणून मी वाचलो. आणि मला ह्या 4-5 महिन्यामध्ये नाशिकचं एक मी आयुर्वेदिक औषध घेतलंय दिलीपराव मालक, तेव्हापासून मला चांगलं बरं वाटलं. एकच विनंती आहे सर्व माझ्या कार्यकर्त्यांना, आमचे राजाभाऊ पोलीस पाटील असतील, रात्र नाही दिवस नाही, असंच मी दिलीपराव मालक 30-35 वर्ष जी निवडणूक येईल ती माझी स्वतःची निवडणूक समजून मी काम करीत आलेलो आहे. आदरणीय बाबासाहेब पाटलासारखं चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व आपल्याला मंत्री म्हणून लाभलेले आहे. विकास झाला नाही म्हणून विरोधक रोज सांगाले, तुमचे डोळे काय आंधळे झालेत का? अहमदपूरमध्ये प्रशासकीय इमारती झाल्या, तहसीलची झाली, दवाखाना झाला, आता 100 खाटाचा दवाखाना. आणि साहेबांना आमच्या मतदारसंघामध्ये तर प्राथमिक आरोग्य केंद्र दिले शिवानंद तात्या रोकडा सावरकर. आणि बॅरेजेसचे काम मनात धरणावर, सिंचनाशिवाय आपला विकास होणार नाही म्हणून सिंचनावर जास्त भर दिलेला आहे साहेबांना. कोणताही रस्ता उघडला नाही. मी जरी घरी असलो तर माझे सगळे मित्र रोज फिरतात, रस्ता केला कालच उघडला, कुठलाच उघडा नाही बाबा, कुठलाच उघडला नाही. तुमच्या डोळ्याचे दृष्टी बदलल्या, जशी डोळ्याची दृष्टी असते तसं माणसाला दिसते. मला टीका करायची नाही. आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार अतिशय नम्र सुशिक्षित असे नागराळे, आमचे दुसरे पंचायत समितीचे सदस्य, माजी कृषी अधिकारी, विनम्र माणूस देवेंद्रजी जाधव, आमच्या भगिनी काजळी प्रकारातील कमलताई सर्वदे यांना आपण जर 5 तारखेच्या मतदाना दिवशी बहुमतानं घड्याळाच्या पुढचं बटन दाबून विजयी करावं एवढी मी सर्वांना हात जोडून विनंती करतो. आणि ही निवडणूक मित्रांनो कार्यकर्त्याची निवडणूक आहे. तुमच्या कार्यकर्त्याच्या जीवावर राजकारण चालत असते. तुम्ही जेवढे कष्ट घेताल, तुम्ही जेवढे म्हणजे आपल्या उमेदवाराचा प्रचार करताल तेवढा चांगला. त्याच्यामुळं
सर्व लोक यशस्वी होणार आहेत आणि आदरणीय बाबासाहेब पाटील आपल्या पाठीमागे कॅबिनेट मंत्री आहेत, युती झाले, आनंदाची गोष्ट आहे. आणि या युतीमध्ये सर्वच आपले भाजपचे जे उमेदवार आहेत तिन्ही गटातले त्यांनाही निवडून द्यावं आणि आपले राष्ट्रवादीला जे 3 गट सुटले त्या सर्वांनाही निवडून द्यावं. माझे अत्यंत हृदयस्पर्शी मित्र कैलासवासी प्रकाशराव देशमुख यांचे चिरंजीव पण उभा टाकले थाडोळतीमधून, त्यांना पण भरघोस मतानं निवृत्तीरावजी कांबळे तुमच्यावर जिम्मेदारी आहे. आपण थाडोळतीमधून अजिंक्य भैयाला भरपूर लीड द्यावी. आमच्या आंदोलनामधून प्रफुल्लचंद्र रेड्डी आहेत, त्यांना पण जे भाजपचे आमचे उमेदवार आहेत आमच्यापेक्षा दिलीपराव मालक इमानीद्वारे आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या 3ही मतदारसंघामध्ये आमचे कार्यकर्ते जास्त काम करणार आहेत आणि आपणही करणार आहात, त्याची काही शंका बाळगायचं कारण नाही. आज आपल्या उमेदवारांना निवडून का द्यायचे? आपल्या अहमदपूर तालुक्यामध्ये साहेबांच्या जवळजवळ 1,500 कोटी रुपयाचे विकास कामं आणलेले आहेत. एवढे कामं दुसऱ्यांना शक्य नाही, कुणीच आणू शकत नाही. वर आपलं युती आहे, वर आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, अजितदादा आहेत. साहेबाच्या पाठीमागे खंबीरपणे सर्व कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि कार्यकर्त्याला मी विनंती करतो, मला जास्त बोलायला जमना गेले. माझे गावातले गुरु नागराव दादा इथं आलेले आहेत, त्यांनाही मी राजकारणातले माझे गुरु आहेत. रोकडा सावरगाव ते सगळे ज्याने मला 5 वर्ष विकास सेवा सोसायटीमध्ये सावरगावमध्ये निवडून दिलं, 10 वर्ष ग्रामपंचायतला मला यश दिलं. सगळ्या माझ्या टाकळगावच्या पंचायतच्या जिल्हा परिषदमधल्या सगळ्या गटातून आलेल्या लोकांचे मी आभार मानतो. जे संचालन करत आहेत संभाजी चोपणे त्यांचंही स्वागत करतो. जे रात्रंदिवस साहेबाच्या सोबत सावलीसारखे आमचे धनंजय भैया जाधव आणि पटाल मामू ड्रायव्हर यांचंही अभिनंदन करतो आणि सर्वांना हात जोडून विनंती करतो. आता निर्मक आम्हाला सांगितले, एका मतानं सुद्धा माणूस पडू शकते. एका मतानं दिल्लीमधलं अटल बिहारी वाजपेयी सरकारचं केंद्रातलं सरकार पडलं होतं. एका मताला महत्व आहे. तुम्हा सगळ्याला हात जोडून कार्यकर्त्याला विनंती करतो. आमचे बालाजी घोगरे, इक्बाल शेख सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना तळमळीनं नागराळे मीच आहे, देवेंद्र आबा मीच आहे असा विचार करून सर्वांनी राष्ट्रवादीच्या आपल्या घड्याळ चिन्हाच्या समोरचं बटन दाबून निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.